लक्ष्मीनारायणं वन्दे तद्भक्तं प्रवरोह्य श्रीमदानन्दतीर्थाख्यञ्च गुरुस्त्वञ्च नमाम्यहं। न जाने कर्म यत्किंचित् नापि वैदिकलौकिके न निषेध विधिर्विष्णु तव दासोऽस्मि केवलम। हरिक गुरुक वंदन करून घेऊन धर्म सूक्ष्म म्हणजे विचारांतो आयचे दिवसो दोन्ही भागांतो आम्ही धर्माचे एक सूक्ष्म आशिल कसने ताजे अध्ययन करया। धर्म सूक्ष्म हे विचारांतू कसलेक हे विषय प्रस्तुती करता म्हळ्यार धर्म अति सूक्ष्म म्हणलेले आम्ही महाभारतांतू एक विशयांतू अर्थ करून घेवेत। ते विषय अशेच महाभारताचे युद्ध पुरा जाल्या नंतर परमात्मा श्रीकृष्ण पंचपांडवांक सर्वांक घेवन ते भीष्माचार्याले वच विषयो सर्वे जनक विधीत थंय जाल्यारीची भीष्माल तोंडांतू परमात्मा नानाविध चांग उपदेशो सर्वे जनाक दिवयता। विष्णु सहस्रनाम समेत तगेलंतू देव बैसून ऐकता मलगी परमाधरदी पाडಲು कुಳಿತು ಕೇಳುವೆ म्हणतसल तगेलता विषयो हंगा आम्ही पळोवेत। देव बैसून ते भीष्माचार्याले निमित्त समस्त रूपारीचे उपदेश दिवयताना सर्व उपदेश जाल्यानंतर थंय द्रौपदी हसता आणि भीष्माचार्याला निमगिता इतलो उपदेश इतलं पूरा एक धर्म तुका गोत्तस जाल्यार त्या दिवसो सभांगणांतो मगेल वस्त्र अपहरण जाताना तू बैसून आशिलो कसनेची उल्लेयनी तेदान हे धर्म खंय गेला। भीष्माचार्य हसता कल म्हळ्यार ताका गोत्तस धर्म म्हणजे अति सूक्ष्म विचारो म्हूण तो सांगता धर्म म्हणजे अति सूक्ष्म द्रौपदी त्या वेळार हांव कसन करका ते केला ते सम चुकी हे सक्कड देवाक हांव अर्पण केला। कसालेक हांव सांगता म्हळ्यार हे फुडें कालांतू हांव प्रतिज्ञ घेतिलस हे सगळेच साम्राज्यांतू हांव एक सेवक जावन काम करता म्हणून ते प्रतिज्ञस हे राजाक समजावन घेवन हांव एक सेवक जावन काम करता म्हूण घेवन तागेले प्रतिज्ञेक भंग जाता आशिल्ले ताणें ते सभा कालांतू द्रौपदी विशयांतू उठून उल्लेल वय जाल्यार कसाले म्हळ्यार ताणें सांगिल्ले ते प्रतिज्ञा त्या वेळार ताका ताळ्यांतूची ते धर्म राबता। तशींची हांगा पांडव समेत बसलींची तांणी जाल्यारीची द्रौपदीचे वस्त्रापहरण जाताना उठून कसने विरोध करनाची कसाले म्हळ्यार थंय आमी अर्थ करून घेवेत धर्म म्हणजे अति सूक्ष्म विचार त्या वेळार ताजे अनुष्ठान। एक वागो एक गायक खाल्यार ते हिंसा त्या वागाक एक बेटेगारान बेटे खेळ म्हूण जाल्यार ते समेत हिंसा जाल्यार ते हिंसेन तूं व्यत्यास सुमारस टिचरीन चेडवांक मारल्यार तेंची हिंसा थोडे जनान अनेक जनाक मारल्यार तेंची हिंसा तांतू जाल्यारीची धर्म अति सूक्ष्म आस। तात निमित्त हांगा द्रौपदीक सांगता भीष्माचार्यो धर्म म्हणजे सूक्ष्म विचार जाल निमित्त त्या वेळार ते कसन अनुष्ठान आमगेल निमित्त जावका खंडितची आम ते निर्धार करून घेवनूची सरी समजावन घेवनूची ताजे एक विशय हांव प्रस्तुती केला म्हूण तो सांगता। तशीची हांव तुमकां धर्म सूक्ष्मांतू आमी मालगड्यांक नित्य नमस्कार करका म्हूण घेवन शास्त्र सांगता ना जाल्यारीच आमगेले मालगड्यान जाल्यार हेंची आमकां शिकयल्ले नित्य देवाक की गुरू की तशींची मालगड्याल जाल्यार पांय धरका म्हूण हे मालगड्याले पांय धरचे निमित्तान कसकसन उपयोगो आमगेले महाभारताची हक्का साक्षी। महाभारताचे युद्धाक सर्वेच सैनिक 18 अक्षोहिणी सैन्य दोन्ही दिकान राबला। त्या वेळार युद्ध आरंभ जावका त्या वेळार धर्मरायो तगेले पांयाचे होण काडले तगेले किरीट तोग दवरले तगेले उत्तरीय काणी घेवन तोग दवरून घेवन रथा सुकून देवन सीधा विरोध पक्षक चमकून चेसूर केले ताणें नेलार खाली पांयारी वरलेले 4 जना बाब्बावांक समेत मस्त बेजार दिसले म्हळ्यार हे सोलिन संकेत आमगेले युद्धा गेल्या नंतर किरीट काडचे पांया होण काडचे उत्तरीय काणचे आनी तांगेले दिकान चमकून वतास हे शरणागती भाव अर्जुनाक दायत भीमाक दायत प्रत्येक लेंकचे हे सैनिकांक दायत हे धर्मरायन वच्चे समदिसांनी जाल्यार हांगा धर्म कर म्हळ्यार अन्न कन करता तेंचे आमी कोरून घेवन ताका चंद रितेरी आमी तागेलो मेळ घेवन आसताची म्हणजे उतराक मोल दिवका अण्णान गेल्ले तक्षणची अर्जुन की भीम की नकुल सहदेव की सर्वे तंगेले उत्तरी की तानी समेत किरीट की पादरक्षकाण की तानी समेत ते धर्मराय लोटूची
चमकून भायर सरताच तांकां गोतना अन्न कसाले वता म्हूण जाल्यार तांगेले धर्म कन्न म्हळ्यार अन्न कसान सांगता ताका समजावन घेवन आमी चमकूं का म्हूण हेंच हांगा सभा पर्वंत जाल्यारीची वस्त्रापरण जाताना धर्मरायल एक दोळेच उतराक भीम दायत अर्जुन दायत उट्टोवन घेवन कसने प्रतिभटन करनाची हांगा मालगडे दिवचे गौरव आमी अर्थ करून घेवेत. तशी धर्मराय चमकून सीदा प्रथम वता भीष्माचार्या लागीं आनी तेगेले पांय दवरून घेवन भक्तीन श्रद्धेन सांगता पितामहा म्हाका युद्धाक आपण दी हांव तुगेले एक आशिर्वाद घेवं का म्हणून हांगा घेवन राबला. भीष्माक मस्त संतोष जाता दोन्ही हात उखोवन आशिर्वाद करता तूं आज इतले वेळार हांगा यान जाल्लो जाल्यार म्हगेले मनाचें एक शाप तुका लागता आशिल्लें कारण म्हळ्यार ह्या वेळार तूं मालगड्याले की गुरुल की आशिर्वाद घेवका आशिल्लें तूं घेना म्हूण जाल्लो जाल्यार हे युद्धांत तुका हानी जाता आशिल्लें जाल्यार तूं धर्म मार्ग सोणी तूं धर्म प्रतिश्ठ जाला तुगेले भितर तूं त्या वेळार कसन करका ते अनुश्ठान करतलोची त्या निमित्त हांव लेखिल्लें तूं येतकी ना म्हणून जाल्यार तूं देवन आयलोची. एक मालगड्यांक दिवचे गौरव कशें म्हळ्यार उतरी की किरीट की तागेले होण की काण घेवन ताणें गौरव दाखयले द्रोणाचार्याक दायत प्रत्येकलेंक मालगड्यांक आशिर्वाद घेवनूची युद्धाक भायर सरलेलो तसलो धर्मरायो थंय भीष्म सांगता तुकाच जय जाता खंडीतच कसाले म्हळ्यार तूं खंयचे वेळार कसान करका अनुश्ठान तें करतास हें आमगेले नित्य निरंतर जिवनांत धर्माचें अनुश्ठान आमकां महाभारत की रामायणांत की खंडीतची सूक्ष्म रुपार आसा तें आमी काणी मात्र घेतल्यार जायना त्या काणे भितर आशिल्ली सूक्ष्मता अर्थ करून घेवका. तद निमित्त सगळे जनाक ताणें पांय पडून घेवन युद्ध आरंभ करता हेंची पळयता दुर्योधन ताका समेत कळटा हो हांव मालगड्याल पांय धरका आशिल्लें. तत्क्षण तो युद्धाचे आरंभाकिंत फुडेंची अवसुले वचून पांय धरता. गांधारीक पांय धरतना गांधारील उत्तर पळो का तुमी धर्माक जय दवो कसाल्याक म्हळ्यार कोण अधर्म करता तांकां आशिर्वाद मालगड्याले सहज जावन याना. गांधारील तोंडान तूं कितले ते पुत्र व्यामोह आसले की तिगेले तोंडांत येनी तुका विजय दवो म्हूण तिगेले तोंडांत आयले धर्माक जय दवो म्हूण म्हळ्यार तूं धर्मार वस म्हूण ताजे अर्थ अधर्म तूं केलो जाल्यार आमगेलो आशिर्वाद खंडीत मेळना म्हणजे एक प्रस्तुती धर्म सूक्ष्मता. तशीची मालगड्याले आशिर्वादाचे आनी एक काणी सर्वे जनाक गोत आशिल्लीची म्रकंडू मुनिले पूत मार्कंडेयू म्रकंडू मुनीन बायलेक घेवन एक चरडू जावका म्हणून सहस्र वर्ष पर्यंत तपस्सू केल्लें ताजें फल परमेश्वरान येवन वर दितना तुका एक चांग संतान दत्ता जाल्यार ताका 14 वर्ष मात्र आयुश्य प्रमाण हे विशय म्रकंडू कळ्ळे तगेले मनाक दिसलें 14 वर्ष जाल्यार येडना चांग धर्म अनुश्ठान करता जाल्यार चरडू मेळो म्हूण तशीच ते चरडाक जाल्यार चांग धर्म शिकयले तगेले उपनयन जाले नंतर म्रकंडू मुनीन एक उत्तर पुत्ताक सांगचेस कोणें मालगड हे घरा लागीं येवची कोणें एक चांग व्यक्तित्व आशिल्ली म्हूण तांकां सगळे जनाक पांय धरी तांगेलो आशिर्वाद घे ताका गोतस देव धर्म आचार विचार केलेल्यांक केदना देव सोण घालना म्हूण ताजे निमित्त ते मार्कंडेयाक सांगचेस तूं कोणें मालगड येयले की पांय धरी तांगेलो आशिर्वाद घे. निरंतर मार्कंडेयाचे हेणेंच केलेले नित्य ताणें कोणें आयलकीची पांय धरचे घरांत एक धर्म अनुश्ठान शिकयलें बापसून. मार्कंडेयो एक दिवस अशीच फूल काडतना तेंच मार्गारी सप्तऋषी येता आशिल्ली चमकून पळयले मस्त संतोष जाले ताण वचून तांगेले पांय धरले खंयची आलोचना येवता जाल्यार सप्तऋषी चरणान पांय धरले कुडले तांगेले उद्गारू चिरंजीवी जावन आसा तूं म्हूण ते एक सप्तऋषील तोंडांत आयिल्लें उत्तर केदाना फट्टी जायना तांकां जाल्यार हें कडेर तांकां सूक्ष्म कळ्ळें हें चल्लें कशें 14 वर्ष आयुश्य प्रमाण आमी खंयच्या तोंडान हें आशिर्वाद दिलें चिरंजीवी जावका म्हणून आमगेल्या उतराक एक मोल आसा आमगेल्या उतराक एक तूक आसा. तांणी ब्रह्माले वचून निमगीतच देवा आमी हें उत्तर उलोवन जालां हे चरडाक आमी आयुश्य चिरंजीवीचे एक पदवी दिवन जालां म्हणून तत्क्षण सांगता तुमगेल्या उतराकची खंडीत मोल आसा मुखारसून ते चरडू परमेश्वराले वरप्रसाद जावन घेवन कल्पांत्यांतू देवान ಆಲದೆಲೆಯ ಮೇಲೆ ಮಲಗಿದ್ದಾಗ ಮಣ್ತಸಲ್ತೆ ದೇವಕ್ಕೆ ಪಡೋತ್ತಸಲೆ ಪರಿಪೂರ್ಣತ ಮಾರ್ಕಂಡೇಯಕ್ಕೆ ಮಿಳತ್ತಸಲೆ ಹೇಂಚಿ ಮಲ್ಗಡೆಲ ಆಶೀರ್ವಾದು ಪರಮೇಶ್ವರಾಲ್ಕಿ परमात्मालकी परिपूर्ण अनुग्रहान मेळता. सगळे आज आमी सप्तशती पारायण करूनची नावे मस्त एक पुराण मार्कंडेय पुराणाची प्रसिद्धता म्हळ्यार कल्पांत वरेक जाल्लेले प्रत्येक ताका विशय समजून घेवन ताणें बरयल्लो आसा.
तन्निमित्त एक मलगड्याला आशीर्वाद मेळ्ळ्यार ताजे फल कने म्हणजे आमी मार्कंडेयले एक उदाहरण हितून धर्म सूक्ष्म पळोवेत. तशींची हांव तवळी सांगलें, न जाने कर्म यत्किंचित नापि वैधिक लौकिके ना निषेध विधिर्विष्णो तव दासोस्मी केवलम. हाजे अर्थ इतलेच आमी देवा पुजा वेळार हे मंत्र सांगचेस प्रातः कालारीच. कारण म्हळ्यार खंयचेय काम देवा पूज मात्र न्हय, प्रत्येक देवालेची विषयो प्रत्येक आमी करता आसले काम लौकिक न्हय, ते वैधीक काम जाता म्हूण. धर्म सूक्ष्म सांगता वैधीक परंपरे म्हळ्यार वेद सिक्कील भटमाम मात्र न्हय, सर्वे जन वेदाक अनुसार जावन कोण वताची धर्म मार्गारी तांणी सक्कड वैदिकच. तांणी सर्वे जनाक डबल परिपूर्ण अनुग्रह मेळटा. केवल आमी पूज करतल भटमामाक मात्र श्रेष्ठत पळोवचें न्हय, सर्वे व्यक्तींतू श्रेष्ठत आसता. तांतू कोणेच उणें कोणें चड म्हूण खंडीत ना. देवाक प्रत्येकल्यानाची तांगेल्या अनुष्ठानान पविले मस्त उदाहरण आमगेले रामायण महाभारतांत मेळटा. तांतू एक 2-3 उदाहरण दिवचे एक प्रयत्न करता. तुमकां सर्वे जाणांक गोत आसा हरिश्चंद्राल काणी. सगळे राज्य गेले, तक्क ताणें बायलेक इकले, तक्क ताणें इकून घेतले. चांडाल व्रती जावन स्मशानांत रबला. राजाले निर्धार बायलेक खांडूका म्हणून त्या देशाचे. तशीच हरिश्चंद्राले जरा बायल रापले, ताका खांडूचेक तागेल्या हातांत कडगस चरडाले. देहांत जावन ते चितेंत बसला, ताका समेत अग्निदहन अग्नी दिवचेक अनुकूल ना. त्या वेळार विश्वामित्र थंय प्रत्यक्ष जावन हरिश्चंद्रा सांगता, इतलें कश्ट तुका आयला, हांगा बायलेक तूं मारूक रेडी जाला, थंय तुगेलो चेडू चितेंत न्हिदेला, सगळ्याची देश भ्रश्ट जाला, तूं चांडाल वृत्तीक येवन राबला स्मशानांत. हे वेळार तुका तुगेलें सत्य प्रधान दत्व, तुगेलो बायल, तुगेलो चेडूव, तुगेलो वृत्ती, तूं करचें सर्वे काम हांगा तुगेलो एक सत्यसंधते म्हळ्यार एक पत्नी व्रतस्थ म्हणजे ते व्रत मोण घेवन हांव सांगेल चले चेडूवांक हरडीक दाव. आनी तुगे चेडूव, तुगेल बायल, तुगेल सगळे देश कोश, तुगेल हे सर्वेची हांव वपास उगम करून घेवन वापास उत्तंग स्थानाक दिता, वर दिता म्हूण. तेदान हरिश्चंद्राले एक उद्गार, गुरुवर्या इतलें तुमी म्हाका सांगचे बदल म्हगेलो धर्म वरो म्हूण एक उत्तर आशिर्वाद दिया. हांव करता आसलें हें म्हगेलें सत्य वरो तें एक वर दिया. काल म्हळ्यार हें सक्कड तक गोतस हें सगळेची आमगेलोटू शाश्वत जावन याना. धर्म मात्र आमगेलोटू परलोकाकी आमगेलोटू शाश्वत जावन येवता आसले एक होड शक्ती. तन्निमित्त हरिश्चंद्राल ते उद्गार आमी धर्म सूक्ष्म पळोवेत. बायले मारचे दायत, चरडाक त्या वेळार अग्नी दिवचे दायत, चितेक ना म्हूण जाल्यार देश भ्रश्ट जावन चांडाल वृत्ती पुसून तो धर्म मार्ग सोण अशीची तागेलो सत्य सोण अशी तो राबिल्ले निमित्त थंय ताणें बायलाल माती खंडितनाची ते फुल्ला माळ दावन घेवन थंय परमेश्वर प्रकट जावन सांगचेस तुगेले धर्म व्हरून घेतिलस पळय सगळेची इतिहास ते आमकां आज जाल्यार हरिश्चंद्राक आमी उडगास काण घेवता आसले धर्म स्थापन केल्लें तसलें एक महती. तशींची आनी एक म्हाका काणी उडगास जाता कितलीं निमगिताची भटमाम केलो उपरांत भटमामुची तुमी कसानकी एक निर्धार करताची होम की हवन की तंत कसानकी एक उणेपण आसता ते तुमी कशी सहज जावन घेवन मुखारसून व्हरताची म्हूण. म्हळ्यार भटमामान सांगिल्लो मुहूर्त की भटमामान सांगिल्ली एक काल की थंय तुका कसन एक चूक आसून सोदितल खंडीत सहज आसताची ते चूकी न्हय जाल्यार आमगेल्यान तूं धर्म सूक्ष्म करून म्हणटा म्हळ्यार आपत धर्म म्हणून आपत कालांत एक धर्म आमी खंडीत एक पुरोहित जावन आशिल्लो एक वैदिक जावन आशिल्लो एक मालगाडी त्या वेळार ते आपत धर्म प्रयोग करून घेवन खंडीतची चांग जावका म्हणूची एक वेवस्था करताची. धर्म म्हळ्यार तेंची 4 जनांक बरेपण जावका ताजे निमित्तची सर्वे जनांक बरेपण जावका म्हणचेची धर्माक अत्यंत ವಿಶಿಷ್ಟತಾ. ಯಾವುದು ಧಾರಣೆ ಮಾಡಿರುವುದು ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಅದೇ ಧರ್ಮ ಮಂಚೆ ते उतराक मोलकान म्हळ्यार सर्वे जनाक बरेपण जावका म्हणून. तसल ते धर्म एक महाभारतांत एक काणी येता. एक रायाक 100 जन बायलो. ते 100 जन बायल्यान तुजी एक बायलेक मात्र एक चल्ले चरडू आनी उरलेले 99 राणींक चरडू नाच. हें एक चरड आशिल्ले निमित्त सर्वे ते 99 उरलेले राणी समेत ते चरडार ಒಟ್ಟು सदळ काल अशें ते चरडान रडल्यार उरल्यार पुरा जनाक रण्य ते चरडान हातल्यार ताची मागशी धांवलींची आनी तूं आनी ಸ್ವಲ್ಪ जन एक राणी त्या चरडाक पळोवन घेवन अशुया आमकां ना तीक मात्र आस तिगेलेची
चंद कोण राय पळयता आमकां पळयना हें सक्कड असूये तूं त्या चेरडाक मारून काडटा जाल्यार एक वृत्ती समेत त्या वेळार घटना जाता. म्हळ्यार मारून काडका म्हूण येवजन केल्लेले राया विशय कळ्ळे. तागेलेच 100 जन राणी भितर थोडे जन ते चेरडा मारून काडका. ताजे निमित्तान पुरा जन एक नमून आसका आमी हें असूया. राया कळ कुडले पुरोहिताक आपयसीत तो आनी राजपुरोहिता आपोवन विशय स्पश्ट करता. म्हाका 100 जन बायलेंत एक चेरडास हें एक चेरडा निमित्त ते चेरड खंय गेल्यार ते राणी वर्ग ते खंय ते चेरडान रडल्यार प्रती एकल्यान ताका मोग करचे असल ते अती मोग चड जाल्यार ते चेरडो धर्म घेना आनी ते चेरडाक फक्त उरलेले राणी वली आतां कोणकी मारून काडका म्हणून लेखता आसाची. हे सक्कड म्हाका परिहार करून दिवका. पुरोहितान मस्त विशय समजून घेतले आनी त्या वेळार ताणें सांगलें एक आपत धर्म आसा. आपत कालांत एक धर्म कने म्हळ्यार ते चेरडाक आमी होमांत हवना मुखांतर ते चेरडाक मारून काण हवनांत घालचे. त्या हवनाचे धूप 100 राणीन घेवका. ताजे धुपान सर्वे जनाक वपास 100 चेरडो जाताचे आनी गेल्ल्याल तसाल ते चेरड समेत तेंचे राणीन तूं वपास येता. हें तंत्र म्हणून घेवेत फुडें कालांत असल मस्त होम पुरा प्रयोग जाल्ला. राक्षस हवन की नागाल बदल हवन की प्रत्येक आमगेलान तूं तक एक महती आसा तशी ते पुरोहितान सांगिल्लें राजाक समदिसता. आनी दुसरो उपाय ना त्या चेरडाक मारून काडचे बदल अशीपुणी प्रत्येकलेंक चेरडो उदव म्हणून ते रायान ते हवन करताना ते चेरडाक जूश मारून घेवन ते हवनांत घालताची. ताजे धुपान प्रत्येक 100 राणींक चेरडो उदल्ले वपास तेंचे चेरडो जन्म आयले. काणी हांगा कसन धर्म सूक्ष्म सांगता म्हळ्यार प्रत्येक तांगेले राज्यभार जाल्ले तांगेले एक देहांत जाले नंतर रायाल देहांत जावन तो स्वर्गाक वता आसतना नरकांत दर्शन करता तो दूर सुकून पळयता. तागेलेची पुरोहिताक थंय दंडन दिता आसाची. यमभट ताका मस्त बेजार जाता आनी ताणें स्वर्ग वतानाची ते स्वर्ग आपूण व्हरतले सांगता. ते आमगेले पुरोहिताले एक पंत उल्लो येता म्हणून ते पुरोहिताले वचून निमगिता नरकांत. कसले तुका हांगा नरकांत दंडना म्हळ्यार त्या दिवस ते तुगेले चेरडाल घोस्कर हांव त्या चेरडाक जूश मारता जाल्यार एक तंत्र सांगलें. ताजे निमित्तान ते म्हाका चुकी मेळ्ळे म्हाका ताजे एक शिक्षा दंडाना हांगा मेळ्ळा. म्हळ्यार म्हाका दंडान मेळता म्हणून गोत्त आशिल्लें जाल्यारीची एक आपत धर्म तुगेले चेरडू की तुगेले बायल संतोश आसका म्हणूची एक पुरोहित म्हळ्यार अर्थ तेंची. पुरोहिता म्हळ्यार सगळ्या गांवाक बरेपण जावका एक देहाक आराम जावका नावे सगळे राज्याक बरेपण जावका आनी योग्य मार्गदर्शन दितलोची पुरोहितो म्हणजे एक पुरोहितालो अर्थ. तसल ते पुरोहितान ते विशेष रुपारीची तेगेले अनुष्ठान प्रत्येक दिवन घेवन ते हवन मुखांतर राजाक बरेपण केल्ले निमित्त ताका जे नरक दर्शन दालकीची ते राय सांगता ते पुरोहिताले तुगेले हे नरकदंडन अर्ध म्हाका दिवका जाल्ला. कसले म्हळ्यार मागेल उतराक तूं मोल दिवन घेवन त्या दिवस ते हवन केलें. त्या निमित्तान आम हें हवन केल्लेले चुकेक हांव समेत तुगेले अर्ध दंडन खंडितची धारण करता म्हणून यमभटा लागीं सांगून 2 जण ते दंडन घेवनूच मुखारसून स्वर्ग गेल्लींची म्हणून. हांगा धर्म सूक्ष्म इतलेची एक पंत पुरोहित धर्म दायत मालगडेल धर्म दायत आपत धर्म हाताक घेवकाची जाता. तका धर्म अत्यंत सूक्ष्म म्हणून भीष्माचार्यान सांगिल्लें फट्टीक न्हय. त्या वेळार ते धर्म तक्क समजावन घेवन चोल घेवन तसल अनुष्ठान आमगेल मालगड्यान केल्लेलें आसा. तशीची धर्म सूक्ष्मांतू अनेक विचार सांगता कितली जन बट मग देवाक नैवेद्य देवा कितलें नैवेद्य दिवका देवाल कितलें नाम सांगका हें प्रत्येक जिज्ञास करताची. तसल त्या जिज्ञासेकची हें धर्म सूक्ष्म म्हणजे एक विशयांतूची हांव केलो विशय काण्या मुखांतर स्पश्ट करता. कसाले म्हळ्यार अशी करा म्हणचे बद्दल हें काणेन तशें आसा म्हळ्यार तुमकां तांतू तुमगेले मनांतू एक विशय अर्थ जाता ताका एक स्पश्टता मेळटा. तद निमित्त आमी महाभारत रामायण इत्यादीक सर्व चिंतन करता कले म्हळ्यार तांतू आमगेले जिज्ञासेक आमगेले प्रश्नेक उत्तर नातील विशय ना. सगळे महाभारत वज्जिलेरी आमगेले सगळे जिवनांत येवचे सर्व समस्या तांतू उत्तर आसा. भगवद्गीतेंतू उत्तर आसा, रामायणांत उत्तर आसा, अष्टादश पुराणांत उत्तर आसा. हें सगळें आमी समजून घेवका ताजे निमित्तान आमगेलो धर्म स्थिर जावन आमगेल्या घरांत की मनांत की आसका म्हणचेची आमगेले ऋषी मुनील की आमगेल्या मालगड्याले एक चिंतन आशिल्लें. तशीची एक धर्म सूक्ष्माचे कहाणी सांगचेक हांव इश्ट पवता. महाभारताचे युद्ध सक्कड जाला. प्रत्येकलींची गेल्लेले तसले सैनिकांक की रायांक की
तांगेले देहाक संस्कारकी कोरून घेवन प्रति एकलींची और्दुदेहिक नियमा प्रकार काम करता असच हांगा मस्त जन एक पंत मेल्लेले निमित्त प्रति एकलेंकची एक चंदरी तेरी कोरू दायंदलकेची प्रति एकलेंक तर्पण दिवेत आमगेलंतू तर्पण निरंतर नित्य दिवेत म्हणून शास्त्र सांगता तर्पण म्हळ्यार तृप्ती म्हूण आमगेल्या मलगड्यांकी देवांकी ऋषियांकी आचार्यांकी हे सर्वे जनाक आमी तर्पण दिवचे क्रम आसा ते संध्या वंदन जाले नंतर नित्य तर्पण दिवका म्हणून शास्त्र विहित वाक्य ते तर्पणाचे विधी कसलेक म्हळ्यार एक पंत आमगेल्या हातांत की थोडे उद्दा दिवन घेवन की आमी ते गेल्लेले तसले मलगड्यांकी नावे गेल्लेले तसले ते आमगेले सगळे एक समाजाक बरेपण केलेले तसले ऋषिमुनियांकी आमी दिवचे एक उडगा सुची तांकां तृप्त करयत खंय तद निमित्त तर्पण म्हणजे ते शब्दाक तृप्ती म्हणजे एक परिपूर्ण अर्थ तशींची सर्वे जन गेल्लेले तसले मलगड्यांक तांणी तर्पण दिता आसाची त्या वेळार पंचपांडव नैत राबून तांगेल गेल्लेले प्रति एकलेलें नांव सांगून तर्पण दिता आसाचे त्या वेळार कुंती थंय राबले प्रति एकलेलें नांव ती उडगस करतास पळय भीष्माचार्याक दिया प्रति एकली गुरूंक दिया सखा म्हणून समेत आमगेले तर्पणांत येता गेल्लेले तसले आमगेले फ्रेंड आसले की ताका समेत दिवका तर्पण म्हणजे आमगेले एक होड गूण तद निमित्त प्रति एकलेंक तर्पण दितना कुंती मध्य मध्य सांगता आसता ते नांव पूर दल कुडले धर्मराय सांगता प्रति एक तर्पण दल्ला आनी आमी मुखार सुवे म्हणटाना कुंती सांगता एक नांव विसरला की पळय म्हूण धर्मरायू धर्मांत प्रतिश्ठीत आसा ताका प्रति एक नांव उडगस कोण कोण गेल्लींच आमगेले युद्धांतू आमगेले संबंध ताका सक्कड जना तर्पण दिला अवसू कसले ते आनी एक नांव आस की आनी एकलेले उडगस करता अवसुले निमगिता कोण आनी खंयचें नांव आसल्यार सांग आमी दीन दातील खंयचेंय नांव आसल्यार तर्पणार दिताचें आमी तांकां तृप्ती करयताची म्हूण त्या वेळार कुंतीक उडगस आयले फुडले दिवस रात्री स्वप्नांतू एकले येवन घेवन ती गेले निमगिता म्हाका तर्पणान हांवें तुगेल्यान तूं म्हाका एक जन्म तुगेल्या पोट्टान तूं आयलेला हांव कर्णू स्वप्नांत येवन सांगता इतले दिवस तूं म्हाका मोग दिनी इतले दिवस तूं म्हाका अवसूल ते मातृत्व दिनी जाल्यार आजी ते तुमगेले म्हगेल्या भावा निमित्त म्हाका एक तर्पण म्हणल्यार म्हाका एक सद्गती म्हाका एक संतोष जाता सगळ्याची प्रपंचाक कळका हांव तुगेले चरडू म्हूण एक तर्पण दिवे नवे म्हळ्यार आमगेल्या मलगड्यांक आमगेले उडगासू दावका म्हणचीची हांगा एक धर्म सूक्ष्म विचार म्हळ्यार आमगेले चरडूआंत की ना मुखारसून संतानांत की आमकां एक उडगास काडटा जाल्यार एक मोल दिल्यार आमगेले ते संताना निमित्त एक संतोष नावें अनुग्रह करूंक आमगेल्या मलगड्यांक पित्रांक खंडीत ताका एक मोल मेळटा तद निमित्त हें कर्णान सांगिल्लें तिगेलें मत्तेन तूं धांवन खेळतास कसन करचें कर्णाला नांव काडूंक तेका भंय जाल्यार ती आनी हें धर्म अधर्म जाता हांव सांगान जाल्यार मागेले ते गेल्लेले तसले चरडाक एक मोल खंडीत दिता म्हूण घेवन तिगेले ते तोंडा सुकून मस्त रडता रडता तें नांव सांगता कर्णालें नांव आयकताची धर्मराय आयले कर्ण म्हळ्यार कान एक पंत नीट जाता आनी सर्वे जन एक पंत स्तब्ध जावन पळयता चावसूक आनी तांगेलें तोंड तोग्ग वता म्हळ्यार तांकां एक नमुनो अवमान जालें कळ्ळें म्हळ्यार तांकां कळ्ळें कर्णाक आमी कसलेक तर्पण दिवका कर्णू सूतपुत्र म्हणूचे एक नांव घेतिलो तो आमगेल्या क्षत्रियांत यान तसलाक आमी कसलें तर्पण दिवका म्हूण तांणी समजून घेतलें तांगेलें तोंड तोग गेलें त्या वेळारीची परमात्मा कृष्ण थंय तत्क्षण प्रत्यक्ष जाता कोणें आपोवन येवका म्हूण ना देवान ताका कळटा खंयचे वेळारी देव आमकां सहाय्याक येवका म्हूण ताका खंडीत गोत आसता त्या वेळार थंय येवन पावता सलोची परमात्मा त्या निमित्त त्या वेळार कृष्ण थंय प्रकट जावन कुंतीलेक थोडे कपडाचे सेराग धरता आनी सांगता हांव आतां आयलेलो म्हगेलो भयणी म्हणून न्हय नावे तुमी सगळ्याचे म्हाका बंधुवर्ग म्हणून न्हय आतां ती कश्टार आसा तुमी तो पंचजन चरडू तोंड तोग घाला अवसूल हें उतराक तुमकां विशय गोत ना जाल्यार रडना जाल्यार ह्या अवसूल विशयांत तुमगेलें चिंतना चुकी तुमगेलें तोंड तोग गेल कुळे तुमगेलें कितलीकीची पुण्य नश्ट जालें कसालें म्हळ्यार अवसूल बगे तुमकां अनुमान आयलें खंडीतची खंयची विशय आमकां स्पश्ट नाशिची आमी कसन की एक चिंतन करून घेवन कोणले विशयांत आमी चुकिलेकचे ना हांगा कृष्ण सांगता तिगेले कपडाचे एक सना सेर्ग धोरण घेवन हें कुंतील कप्पड हांव हाजी धोरण घेतला म्हळ्यार म्हगेलें अनुश्ठान आसा हेंचे कप्पड समेत आप्पडूक ऋषिमुनियांक कोटी कोटी वर्ष तपस केलें की तिगेल्या कपडाक समेत आप्पड तसलें योग्यता ना म्हणलो परमात्मा तेगेले तोंडाचे ते उद्गार कुंतीक मस्त संतोष जालें
तिगळ सगळे जीवनाचे एक अनुष्ठानाक कृष्णान देवान आज एक तिका मस्त एक होड पदवी दिली. तिगळ सर्वे अनुष्ठानाक देवान एक मस्त होड एक बहुमान दिले. विधवे ती गोतच तुमकां सांदोरनू त्या चेडवांक पसून घेवन खंय सूख पवेल म्हणू ना. सगळे महाभारतांत कुंतीन सूख पवेल खंय ना. मध्यांतर वनवासाक चेडू चमकलींची त्या वेळारी विदुराला ಒಟ್ಟು आसता थंय जाल्यारीची विदुराला ಒಟ್ಟು असताना कृष्णान आयले तवळी आमगेल चेडू कशें आसा म्हण देवाले निमगी ना. देवा तूं कशें आसा कृष्णा कला म्हळ्यार मगेल चेडवांक तूं खंडीत चंद्रितेर पळयता तांकां मार्गदर्शन दिवन योग्य रुपार तांकां तूं वयर हाडयता म्हण म्हाका गोत आसा म्हणजे तें कुंतील उत्तर आज सार्थक जालें. एक विधवे जावन अशें पुरो नित्य देवाल पूजकी कितले तिणें केला कोणाक थंय आमी पळयनाचे. तिणें केल्याल तिगले मना भितेरीची त्या देवा भक्ती कोणाकची प्रकट जावका म्हण तिणें खंय करनी. मनान तिणें देवाक पविल्ले देव आज तिगेल लागीं राबून घेवन तिगेल कापड आपूण हें कापड आपडचेक खंयचे ऋषी मुनींक समेत योग्यता ना. हांव देव म्हाका कापडचेक पूर्ण एक अधिकार आसा म्हणटा. म्हळ्यार कुंती कितले श्रेश्ठ म्हूण घेवन एक उतरान तिका पारितोशक दिवन सोडलें देवान. म्हळ्यार हांगा विधवे की नामे तिणें कसनकी देवा पूज मस्त करनी ते पूर खंय देव चिंतन दवरून गेली. देवाल चिंतन एकचे मनांत निरंतर तिणें देवाल विशयांत स्मरण काडलें. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तिगेल ते पूर्ण जीवनाक एक पारितोषक म्हळ्यार तितले श्रेश्ठ योग्यता पांडवांक सांगता कृष्ण तुम्ही आजी तोंड तोग घाल्लेले तुमगेल कितले की पुण्य क्षय जाल्ले. कला म्हळ्यार हांवसू तिगेले श्रेष्ठता थंय परमात्मा स्पश्ट जावन सांगता. आनी तिणें केल्लेले प्रत्येक काणी सांगता कर्णाले विशयांत काणी स्पश्ट करयता. कुमारी आसतना दुर्वासन की दिल्लेले तसल ते वर प्रसादांतू सूर्याल निमित्त जाल्लेले ते चेरडाक लोकापवादाक भीतीक भिवन घेवन तिणें केल्लेलें काम ते दलकीचे धर्म म्हणटा कृष्ण. त्या वेळार ते धर्म खंडीत श्रेश्ठ. त्या निमित्त धर्म म्हणजे त्या वेळार सूक्ष्म रुपार आसता. आमी अर्थ करून घेवचे आमकां ते योग्यता जावका. तशीची आनी एक स्पश्ट करताव देवाक कसन नैवेद्य दवरयेत बट मग रामायणांत तुजी हाका एक स्पश्ट निदर्शन आसा. एक रानांत तो आश्रम समस्त मुनिवर्ग थंय सदांकाल देवाले अनुष्ठान करता आसताची मातंग मुनील ते सगळे एक आश्रमाक एक सान चेल्ली धांवन येता. तिगेले दोळ पळयतना कळटा सुमार दिवस चुकून कसाने खायनी. मस्त एक कश्टारी ती चेल्ली थंय वर एका आयले. तेत क्षण मातंग मुनी तिका दवकदल फलार इत्यादीक दिवन तूं कोण म्हळ्यार तिगेले कसने उत्तर ना. सना चल्ली तिगेले कसने उत्तर ना. हक्का परमात्मो थंय कसन खेळ खेळता म्हळ्यार मातंग मुनीक विशय स्पश्ट जाल्ले. हें चेरडाक कोणेची गती गोत्र ना. तिका जाती समेत खंयची म्हूण गोतना. आनी एक चल्ल वय जाल्यार ताका एक वैदिक शिक्षण दिवयत आशिल्लें एक चल्ली. तन्निमित हिक मुखार सुन कशी तेंच्या आश्रमांत एक कुटिरांत ती तिगेलें नित्य काम करून घेवन की फूल काण घेवन की जीवन करताना मतंग मुनीले अवसानाक नावे तगेल मुखार सुनू तगेले खंयची कामाक मुखार सुका हें चेरडाक कसन करची इतलें सांज चेल्लेक. तकाची ते चेल्ले आपोवन घेवन मातंग मुनी बोधन करता. पळय मुखार एक दिवस हें आश्रमाक रामचंद्र येता आनी तुगेल निमित्तान ते आतिथ्य स्वीकार करता. तद निमित्त तूं निरंतर ते रामचंद्रागोस्कर हंग राबून घेवन तगेले एक येवचें तसले वेळाक तूं हांगा तेगेलें तें स्वागत करूंक निरंतर हांगा राबका आनी खंडीत तो येवन तुका अनुग्रह करता. हें एक उतराक तिगेल्या मनाक स्पश्ट जाल्लें. देव हांगा येता आनी मागीर ते आतिथ्य स्वीकार करता म्हूण. केदान येता नेमकी ती ताका मातंग मुनी सांगता देव खंयच्या वेळार जावं जाल्यार येवचें पुरो. आजी येवचें पुरो कितले की दिवस सोण येवचें पुरो जाल्यार आमी रातचें आमगेलें कर्तव्य. खंडीत ती ते गुरुल बोधना गुरुल एक सांगिल्ली एक उतराक निरंतर सकाळी उठोवचें फूल गिल काण घेवन फलहार इत्यादीक घेवन रातचें. एक चांग उदक की चांग फल की घेवन ते कुटिरांत राम येता म्हणून निरंतर रातचें. दिवस हेंच तिगेलें अनुष्ठान दत्ता गेल्लें. एक दोनी न्ही. एक कडेन उल्लेख करता 800 वर्ष जाल्ली खंय. 800 वर्ष तिगेले अनुष्ठान कसन म्हळ्यार सकाळी उठोवन तिगेले नित्य नैमित्तीक करून घेवन फलाहार घेवन बशे आज रामचंद्र येता म्हूण. कान आयकना दोळ दिसना मंतरी जावन गेले. एक सान चेल्ली आशिल्ली आजी मंतरी जावन थंय
राम आयलकीची ती स्पश्ट जावन दोळ्या दिसना कान्नाक समेत आयकना जाल्यारीची ती रामा म्हणून फल काणू उद्दा काण दवरला त्या वेळार आकाश सुकून विमान आयलें ब्रह्मलोका सुकून विमान आयला आनी तांणी सांगताची तूं इतलें अनुश्ठान केलां की देवालगोस्कर निरंतर देवा तें रक्कील वंट तूं कस तुका ब्रह्मलोक प्राप्ती दिताची आज आमगेलें विमान चोवणी यो म्हूण तेदान ती सांगता नाना म्हगेले गुरून सांगिल्लें एक उतराक हांव आजी हांगा रामाक राखता खंडीत राम येता आनी रामाक हांव फल दिता तेगेले ते भक्तीच्या उतराक ब्रह्मलोका सुकून आयलेलें तें विमान दूत वापस चमकताचे म्हणल्यार ब्रह्माल लोक मेळ्ळे की तिका अगत्य ना तेगेले गुरूल उतराक ते रामचंद्राक पळोवका रामाले आपण आमगेले अतिथी सत्कार दिवका म्हूण ते एक निरंतर कोरून येयले परिणाम देवान वैकुंठा सुकून अयोध्ये येवन घेवन अयोध्ये सुकून थंय नाटक करून घेवन ताका रान्ना येवकाचें पडलें म्हळ्यार देवाक आमी आशिल्ले कडेन आपोवन घेवची शक्ती आमगेले आसा आमी देवान अशे कडेन वच्चे धायन जाल्यारीची आमी रब्बील कडेन देवा आपोवता तसले एक परिपूर्णता आमगेल्या भावनेंत आसा यद भावम तद भवती म्हळ्यार वरीची तिगेले ते भावनेक समजावन परमात्मा रामचंद्र सीता समेत लक्ष्मण दावन थंय आयले ते शबरिले कान आयकंदल्यारीची रामन आयले तवळी तिगेले मनाक एक प्रसन्नता देवान थंय येताना ती कळटा आज राम येता तिवन ते फल काण घेवन की उद्दा घेवन की ती रामा म्हूण आपयता म्हळ्यार रामान आयले तिका दिसताना स्पश्ट रामान आयलेले ते शब्द आयकताना जाल्यार मनाक आज राम येता म्हणटा जाल्यार परिपूर्णता तिगेले मनाक त्या प्रकृती शक्ती दिवन सोडला राम आयलोची तिगेले हातान फल खाल्लेले आज जाल्यार आमी मस्त कडेन उदाहरण घेताची शबरील हातान तो रामान फल खाल्लें जाल्यार तिणें कितलें नैवेद्य दवरला कितले दिवस देवाक राखला ते आमी खंय निमगिनाचे तिगेले मनाचे परिपूर्ण भावना निरंतर त्या रामा रक्किले आज फल दिलें म्हळ्यार आमी आज कसन की नैवेद्य दिवन फाल्यां आमकां ताजें फल मेळका म्हळ्यार खंडीत साध्य ना आमगेले निरंतर त्या भावना एक अनुष्ठानाक पावले नंतर त्या अनुष्ठाना बलान तूं देव खंय आसल्यार आमगे लागीं येवन आमकां खंडीत वरप्रसाद करता शबरीन रामाले निमगिल्ली इतलीच म्हगेली एक मुखार सुनजीवन अंत्येष्टी तुंची कर रामा म्हाका हें शरीर नाका आनी कसानी निमगिनी मोक्षाक समेत ती निमगिना देवा म्हगेले एक अंत्येष्टी करी म्हणून शबरीन निमगिताना तिगेले ते उतराक रामचंद्रान तिगेले देहांत जाले क्षणाक अंत्येष्टी केले देवान अंत्येष्टी केल्यार ते आत्माक कसन सद्गती म्हणून आमी अर्थ करून घेवेत म्हळ्यार हांगा हांव कसा लेखें सांगता म्हळ्यार तिगेले जाती दायत तिगेले एक कसने तिका एक शिक्षण दायत कसने ना जाल्यार देवाल विशयांत परिपूर्ण तिगेले ते मन धर्म सूक्ष्म कसने म्हळ्यार खंयचे जाती कितले तिगेले वैधीक अंश आसा कितले तिणें स्तोत्र केला कितले तिणें चांग नैवेद्य दवरला म्हूण खंय देवान पळयनी तिणें राखिल्लें तिगेलें अनुश्ठान हें मात्र पळयल्लें रामचंद्रान तद निमित्त धर्म सूक्ष्म म्हणजे एक महत्तर विषय तांतूची आनीक मस्त काणी आमी पळयता वचया तांते जाल्यार धर्म सूक्ष्म घेवया देवाक भक्तेन एक नैवेद्य काण दवरल्यार देव येवचे पावचे आमी हांगा पळवेत नामे तशी मुखार सुन आनीक केलो विशय तुमकां सांगता ताजे परिपूर्ण चित्रण तुमगेले येद्राक दवरचे परिपूर्ण प्रयत्न करता आनी तुका सनेम मगेल निमित्त चुकामुकी जाल्यार क्षम करता आनी मुखार सुन धर्म सूक्ष्म विशयांत आनीक समजून घेवन सांगचे तसले परिपूर्ण प्रयत्न करता म्हणून धन्यवाद समर्पण करता.